मंगलप्रभात लोढांच्या कौशल्य विकास खात्यामध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार, नागपूर विदर्भामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याची माहिती संजय राऊतांचा दावा। कॅबिनेट मंत्री छगन भुजबळांच्या दालनामध्ये आज ओबीसी उपसमितीची बैठक, बावनकुळेंसह इतर सदस्य उपस्थित राहणार। हैदराबाद गॅझेट अंमलबजावणीवरून ओबीसी नाराज। मुंबईमध्ये आज भाजपचा विजय संकल्प मेळावा, बीएमसी निवडणुकीपूर्वी भाजपचा शक्ती प्रदर्शन, वरळी मतदारसंघातून भाजप निवडणुकीचा बिगुल वाजून रॅलीद्वारे ताकद दाखवणार। नाना पटोले आणि अजित पवारांची भेट, राज्यातील विविध प्रलंबित विषयांवर भेट घेतल्याची माहिती। मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त उद्या फडणवीस बीड दौऱ्यावर, अजित पवार आजपासून बीडमध्ये मुक्कामी, बीड ते अहिल्यानगर मार्गावर रेल्वे सुसाट धावणार, अजित पवारांचं ट्विट। पंतप्रधान मोदींचा उद्या 75वा वाढदिवस, फडणवीसांकडून माय मोदी स्टोरी नावानं पंतप्रधानांसोबतच्या आठवणींना उजाळा। शिंदेंवर चुकीच्या पद्धतीनं टीका करणाऱ्यांना त्याच पद्धतीनं उत्तर द्या, नाव न घेता नरेश मस्केंचा गणेश नाईकांना इशारा। अजित पवारांवर टीका केली तर जीभ हासोडून देऊ, आमदार इद्रिस नायकवडी यांचा संजय राऊतांना इशारा। जालन्यातील बदनापूर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांची कपाशीसह इतर पिकं पाण्याखाली, शेतांना तलावाचं सुरू। बीडच्या माजलगावमध्ये चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा, चिंचोली गावाचा संपर्क तुटला, पाणी आणखी वाढल्यास गावामध्ये शिरण्याची शक्यता।